हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 60वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे श्री प्रेमदास बाबाजी यांची. हे वृंदावन येथे राहत होते. साधारण आजपासून 18व्या शतकाच्या शेवटच्या सुमाराची ही गोष्ट असावी. त्यावेळेला भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि मथुरा या जिल्ह्याचा कलेक्टर एक इंग्रज माणूस होता. तो अतिशय तापट आणि क्रूर असा होता, जुलमी होता. सगळे लोक त्याला अतिशय घाबरत असत. या माणसाला शिकारीचा फार मोठा शौक होता. त्यामुळे व्रजभूमीतील वनांमध्ये तो नेहमी शिकार करायला जात असे. एकदा शिकारीच्या उद्देशाने नंदगावापासून थोड्याच अंतरावर असलेल्या उद्धव कॅरी ह्या भागामध्ये त्यांनी आपला तंबू ठोकला. मग तो आपली बंदूक घेऊन शिकारीला निघाला. एका हरिणावरती त्याने आपली बंदूक रोखली, निशाणा लावला आणि आता तो चाप ओढणार एवढ्यात पाठीमागून एका दीर्घकाय आणि गौर कांतीयुक्त अशा शरीराच्या बाबाजींनी येऊन त्याची बंदूक पकडली आणि त्याला म्हटलं, आय प्रे डू नॉट डू धिस इन धिस होली लँड ऑफ कृष्णा. त्याच्या आवाजामध्ये प्रेम आणि विनय होतं. त्याच क्षणी कलेक्टर साहेबांचे आजूबाजूला असलेले शिपाई धावत आले आणि त्यांच्या दंडाला पकडलं, त्या बाबाच्या दंडाला. कलेक्टर सुद्धा अगदी रागाने आणि वाकड्या नजरेने, रोषपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहू लागला. पण त्यांच्याकडे पाहताच त्या कलेक्टरच्या लक्षात आलं की आपली बंदूक पकडणारा हा बाबा काही कुणी साधारण बाबा नाहीये. बाबांचं ते उंचपुरं शरीर, धष्टपुष्ट शरीर, गौरवर्ण, तेजस्वी कांती याकडे तो पाहत राहिला क्षणभर आणि त्याच्या लक्षात आलं की हा निर्भयतेने आपल्या डोळ्यात डोळे घालून पाहतो आहे. याच्या डोळ्यामध्ये प्रेम आणि एक विनयपूर्ण आग्रहाचा भाव आहे. या आपल्या शिपायांनी याला जरी धरलेलं असलं आणि आपण इतक्या रागाने त्याच्याकडे पाहत असलो, तरी सुद्धा हा जरा सुद्धा घाबरलेला नाही किंवा विचलित झालेला नाही. शिवाय ह्याचं हे सफाईदार इंग्लिश हे सांगतच आहे की हा एक उच्च शिक्षित व्यक्ती आहे. त्या आणि बघावं तर हा काही असा वेडा वगैरे पण वाटत नाहीये, विक्षिप्तही नाहीये. त्या सगळ्या विचाराने कलेक्टरने आपल्या नजरेतला तीक्ष्णपणा थोडा कमी केला आणि तरीही गुरमीतच त्याला विचारलं, "हू आर यू टू प्रिव्हेंट मी?" त्यावरती बाबाजींनी अत्यंत शांतपणे आणि तितक्याच प्रेमळ आवाजात उत्तर दिलं, "आय एम युअर हंबल सर्वंट. इट इज माय ड्युटी टू ॲडवाइस यू should not kill animals here unless you want to invite the wrath of gods. Even the Mughals did not do any shooting in these forests and issued orders preventing everybody else from doing so." कलेक्टर साहेबांच्या या हाताला बंदुकीला पकडणारा हा बाबा, त्याची ती निर्भीकता, त्याची विनम्रता आणि त्याचं ते तेजपूर्ण, तेजस्वी व्यक्तिमत्व हे कलेक्टर पाहतच राहिले आणि त्याचा त्यांच्यावरती, त्या कलेक्टरवरती खूप प्रभाव पडला. त्यांनी बंदूक खाली केली आणि बाबांना घेऊन आपल्या तंबूमध्ये तो जाऊन बसला. तिथे खूप वेळ त्या दोघांचं बोलणं झालं. बाबा आपल्या अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्वाने आणि वक्तव्याने त्यांना हे सांगत होते की ही व्रजभूमी अत्यंत पवित्र आहे आणि इथे जो कोणी इथल्या प्राण्यांना मारेल त्याला परमेश्वराचा कोप सहन करावा लागतो आणि त्याचं नुकसान होतं. हे सर्वाचा प्रभाव त्या कलेक्टरवर पडला आणि शेवटी त्याने व्रजभूमीमध्ये आपण पुन्हा कधीही शिकार करणार नाही असं वचन बाबांना दिलं. एवढंच नाही तर एक सरकारी हुकूम सुद्धा तिथे लावला
की भविष्यामध्ये सुद्धा कोणीही या व्रजभूमीतील कोणाही जीवाची शिकार करू नये. अशा प्रकारे कलेक्टरची बंदूक पकडण्याचं धाडस दाखवणारे कोण होते बाबा? हे होते पूर्वाश्रमीचे काश्मीर येथील डिप्टी मॅजिस्ट्रेट साहेब. त्यांचं नाव होतं प्रेमदास. त्या प्रेमदासांनी इथे का बरं यावं वृंदावनामध्ये? तर त्याला सुद्धा एक दैवी घटना कारणीभूत झालेली होती. ते मॅजिस्ट्रेट असताना त्यांच्या न्यायालयामध्ये एक मुकदमा आला आणि त्याचा आरोपी त्यांचा स्वतःचा भाचाच होता. त्यांनी जेव्हा गुप्तपणे सगळी चौकशी केली, तेव्हा त्यांच्या खात्रीप्रमाणेच निर्णय त्यांच्या असा हातात आला की भाचा निर्दोष आहे. पण जे साक्षीदार होते, त्यांनी ज्या काही साक्षी दिलेल्या होत्या, त्याप्रमाणे कायद्यानुसार त्याला दोषी ठरवणं हे नाईलाजाने होणार होतं. आता हे मॅजिस्ट्रेट साहेब कात्रीमध्ये सापडले. त्यांना आपल्या भाच्याला सजाही द्यायची नव्हती आणि कायद्याच्या विरुद्ध असं काही कार्यही करायचं नव्हतं. मग त्यांनी विचार केला आणि सरळ नोकरीचा राजीनामा देण्याचा निश्चय केला. आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन ते वृंदावन येथे निघून आले. ते वृंदावन येथे गेले याचं कारण असं होतं, की ते पहिल्यापासूनच भक्तिभाव संपन्न होते आणि वृंदावन श्रीकृष्ण यावरती त्यांची अतिशय निष्ठा आणि प्रेम होतं. वृंदावनामध्ये जाऊन आपण भजन साधना करावी ह्याचं ते स्वप्नही पाहत असत. आता त्यांना असं वाटलं, की ही घटना घडवण्यामागे प्रभूची इच्छा आहे आणि आपलं स्वप्न सत्यामध्ये साकार करण्यासाठीच परमेश्वरांनी ही घटना घडवून आणलेली आहे. म्हणून ते वृंदावन येथे निघून गेले. वृंदावन आणि श्रीकृष्ण याच्यावरती जसं या बाबाजींचं प्रेम होतं, तसंच रासलीलेवरतीही त्यांचं अतोनात प्रेम आणि श्रद्धा होती. त्यांची धारणा अशी होती, की ह्या रासमंडळीमध्ये रासलीला सादर करताना श्रीकृष्णाचा रोल करणारा जो कोणी नट असतो, त्याच्यामध्ये स्वतः श्रीकृष्ण अंशरूपाने प्रगट होतो आणि लीला करत असतो. यांच्या ह्या श्रद्धेचं एक दिवस त्यांनी स्वतःच परीक्षण करावं असं ठरवलं. एक दिवस ते वंशीवट या स्थानावरती ही रासलीला पाहण्यासाठी गेले. वंशीवट हे वृंदावनातील अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणीच श्रीकृष्णांनी प्रथमतः ती अनोखी दिव्य मुरली वाजवलेली होती आणि तिथेच ती खरी-खुरी गोपींच्या बरोबरची रासलीला झालेली होती. त्यामुळे ते ठिकाण अत्यंत पवित्र समजलं जातं आणि तिथे अनेक संतांनी साधना केलेली आहे. त्यामुळे आणखी त्या काळामध्ये जे कोणी रासमंडलीमध्ये ह्या लीला दाखवण्याचं काम करत असत, ते काही केवळ पैशासाठी करत नसत तेव्हा. तर त्यांचा तो एक सेवेचा प्रकार असे. त्यातून त्यांना जे काही द्रव्यार्जन होईल ते होईल. पण मुख्य उद्देश हा ही लीला सादर करण्यामध्ये परमेश्वराची भक्ती करणे, परमेश्वराची सेवा करणे हाच असे. आता या मॅजिस्ट्रेटनी विचार केला, की आपण यांची परीक्षा कशी पाहावी? म्हणून त्यांनी काही पेढे घेतले आणि ते पिशवीमध्ये घालून एका आपल्या झोळीमध्ये लपवून ठेवले. अशा पद्धतीने, की ते कुणालाही दिसणार नाहीत. आणि मग त्यांनी संकल्प केला, की जर श्रीकृष्णाचा अंशावतार ह्या लीलेमध्ये, त्या नटामध्ये, श्रीकृष्णाचं काम करणाऱ्या नटामध्ये खरंच होत असेल, तर तो नट स्वतः येईल आणि माझ्याकडे पेढे मागेल. हे रासलीलेला गेले, रासलीला सुरू झाली, रासलीला छान रंगली आणि आता रासलीला समाप्त होण्यासाठी थोडाच वेळ राहिला होता. एवढ्यात तो श्रीकृष्णाचं काम करणारा नट आपले पैंजण छमछम वाजवत या मॅजिस्ट्रेट साहेबांच्या जवळ आला आणि त्यांनी त्या ह्याच्यामध्ये हात घालून ती पिशवी काढून घेतली आणि तो म्हणाला, की "आपल्या झोळीमध्ये पेढे लपवून ठेवतो पिशवीमध्ये आणि मला देत नाही काय?" असं म्हणून त्यांनी ती पिशवी अक्षरशः त्यांच्याकडनं काढून घेतली ओढून आणि तो
परत निघून गेला. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी आपल्यावरती जी कृपा केली आणि ही जी लीला दाखवली, यामुळे मॅजिस्ट्रेट साहेबांचे अष्टभाव दाटून आले आणि त्यांचा असलेला विश्वास अधिकच दृढ झाला. त्यांची निष्ठा आता बळकट झाली. यानंतर श्रीकृष्णाचं प्रत्यक्ष साक्षात्कार, प्रत्यक्ष दर्शन आपल्याला व्हावं, ही त्यांची इच्छा अत्यंत तीव्र झाली. त्या वृत्तीने आता आपण काय करावं ह्याचा विचार करत असताना त्यांनी ठरवलं, की आत्तापर्यंत आपण इथे संसारी माणसासारखे राहत होतो. आता आपण भिक्षावृत्तीने वृंदावनामध्ये राहून भजन साधना करायची, असा त्यांनी संकल्प केला. पण अजूनही त्यांना वृंदावनातील या भिक्षावृत्तीच्या रीती किंवा त्याची नीती, आचार-विचार ह्याचं काही ज्ञान नव्हतं. त्यामुळं ते भिक्षावृत्ती स्वीकारल्यावर भिक्षा मागायला जात, त्यावेळेला पिवळ्या रंगाचा एक ढिलं-ढिलं असं एक रेशमी वस्त्र अंगात घालत असत. ते मूळतः ब्राह्मण असल्यामुळे त्यांना आपल्या जन्मजात संस्कारामुळे रेशमी वस्त्र हे पवित्र, सोवळं आहे, असं वाटत असे आणि म्हणून ते त्या पद्धतीने भिक्षा मागायला जात असत. एक दिवस ते भिक्षेसाठी छिपी गली ह्या भागामध्ये गेले. तिथे माधवगौडीय वैष्णव संप्रदायाचे श्री अवधदास बाबाजी यांचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये हे प्रेमदास गेले. अवधदास बाबांनी जेव्हा त्यांना पाहिलं, तेव्हा त्यांचं ते तेजपुंज शरीर, घवघवीत शरीरयष्टी, त्यांची वेशभूषा हे सगळं पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की हे कुणीतरी उच्चभ्रू परिवारातील व्यक्ती आहेत. यांनी संसाराचा त्याग केला आहे. ह्यांना साधना करायची दिसतीये. पण ज्या पथावरती, भिक्षावृत्तीच्या ज्या पथावरती ते चालतायत, त्याच्याबद्दल त्यांना फारसं माहिती दिसत नाही आणि यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्या अवधदास बाबाजींनी आधी त्यांना सेवकांतर्फे भिक्षा दिली आणि मग आपल्या अत्यंत प्रेमळ आणि करुणामय नजरेने त्यांच्याकडे पाहत तितक्याच प्रेमळ आवाजात ते म्हणाले, "वत्स, या वेशामध्ये भिक्षा मागणं हे शोभत नाही. असं वाटतंय की तुम्ही नवीनच या पथावरती पदार्पण केलेलं आहे. अजून तुम्हाला खूप काही जाणून घ्यायला हवं. इथे संध्याकाळी रोज श्रीमद भागवताची कथा होते. ती कथा ऐकण्यासाठी तुम्ही रोज इथे येत जा. तुमचं कल्याण होईल." बाबांच्या त्या प्रेमाने या प्रेमदासांना अंकित केलं. त्यांनी आता आपली रेशमी वस्त्र घालायचं सोडून दिलं आणि साधी वस्त्र ते घालू लागले. दुसऱ्या दिवशीपासून रोज अवधदास बाबांची कथा ऐकायला ते त्यांच्या आश्रमात जाऊ लागले. अवधदास बाबाजींची कथा ही अत्यंत भावपूर्ण आणि रसमयी असे. त्यामुळे ऐकणाऱ्या लोकांचे अष्टसात्विक भाव खूप मोठ्या प्रमाणात जागृत होत असत. त्याचा प्रभाव ह्या प्रेमदास बाबाजींच्यावरती खूप प्रमाणामध्ये पडला आणि त्यांनी आपल्याला स्वतःला या बाबाजींच्या चरणाशी समर्पित करून घेतलं. नंतर त्यांच्याकडूनच विधिवत दीक्षा घेतली आणि वेशही ग्रहण केला. आता श्री गुरु आणि श्री गोविंद या दोघींचीही कृपा बाबाजींना प्राप्त झाली. मग त्यांनी आपल्या घरी एक पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये लिहिलं, की माझे खरेखुरे संबंधी आता मिळालेले आहेत मला आणि आता संसाराशी माझा काहीही संबंध राहिलेला नाही. मी काही आता घरी परत येणार नाही. पण तुम्ही लोक माझी चिंता अजिबात करू नका. तुम्हाला चिंताच करायची असेल तर ती भगवत प्राप्तीची करा, ज्याच्यामुळे तुमचं सुद्धा कल्याण होईल. अशा प्रकारे आता आपल्या संसाराशी संबंध तोडून पूर्णपणे संन्यास वृत्तीने हे तिथे राहू लागले. अवधदास बाबाजींच्याकडून रसमयी श्रीमद भागवताचं पूर्ण श्रवण त्यांनी केलं आणि मग गुरुदेवांच्या आज्ञेने ते नंदगाव जवळ असलेल्या ललिताकुंड या ठिकाणी एक जे प्राचीन असं मंदिर होतं, तिथे जाऊन राहून भजन, भक्ती आणि साधना करू लागले. त्यांचा दिनक्रम असा होता, की ते पहाटे 3 वाजता उठत आणि दुपारच्या 3 वाजेपर्यंत नामजप करत आणि मग आसपास तिथेच कुठेतरी भिक्षाटन करत असत. कीर्तन अत्यंत उच्च स्वरामध्ये करत आणि मध्ये-मध्ये इतक्या जोराने हुंकार देत, आधीच ते असे धष्टपुष्ट होते,
त्यामुळे त्यांचा हुंकार सुद्धा खूप असा गंभीर आणि जोरात असे, की त्याचे पडसाद नंदगावातल्या लोकांना सुद्धा ऐकायला येत असत. त्यांनी असे हुंकार दिले, की ते ऐकून वनातले मोर केकारव चालू करत असत. अशी त्यांची साधना चालू असे. कधी-कधी ते काय करत, तर 3 वाजता उठत आणि सरळ नंदगावच्या रस्त्यावर चालू लागत. हा नंदगावला जाणारा रस्ता जंगलातून जात होता. त्या रस्त्याने नामजप करत-करत अगदी निर्धास्तपणे हे चालत असत. साधारण 7 वाजताच्या सुमारास ते वृंदावन येथे पोहोचत. वृंदावन येथे मग ते मधुकरी मागत आणि नंतर गुरुदेवांची चरणसेवा करत. तसंच गुरुदेवांच्या बरोबर उपासनेच्या विषयी आपल्या काही शंका विचारत आणि मार्गदर्शनही घेत असत. रात्री तिथेच राहत आणि पुन्हा पहाटे 3 वाजता उठून पुन्हा नामजप करत पायीच नंदगाव इथे परत जात असत. काही दिवस हा क्रम अगदी सुचारू रूपाने चाललेला होता. त्यानंतर ललिता कुंड या भागामध्ये भूत आणि प्रेतांचा उपद्रव सर्वांना होऊ लागला. तेव्हा प्रेमदास बाबाजींनी गुरुदेवांना प्रार्थना केली, की आपण काहीतरी करावं आणि ह्या जीवांचा उद्धार करावा. प्रेमदास बाबाजींच्या ह्या विनंतीवरून अवधदास बाबाजींनी ललिता कुंड येथे संकल्पपूर्वक श्रीमद भागवताचा सप्ताह केला. म्हणजे त्या भूतप्रेतांच्या उद्धारासाठीच केला. परिणामस्वरूप प्रेतांचा उद्धार झाला आणि ललिता कुंडावरचं वातावरण अत्यंत पवित्र होऊन आता कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा निगेटिव्हिटी अशी तिथं राहिली नाही. ह्यानंतर गुरुदेवांच्या आज्ञेने प्रेमदास बाबाजी स्वतः नित्य संध्याकाळच्या वेळेला श्रीमद भागवताचा पाठ ललिता कुंड येथे करू लागले. ज्या श्रीमद भागवताचा पाठ ते करत असत, तो ग्रंथ त्यांनी स्वतः अत्यंत सुंदर अशा हस्ताक्षरामध्ये लिहून काढलेला होता. कारण त्या काळी प्रिंटिंगची कुठलीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे ग्रंथाची नकल ही किंवा ग्रंथाची प्रत ही स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहूनच बनवावी लागत असे. त्या भागवत ग्रंथावरती या बाबाजींचं अत्यंत प्रेम आणि श्रद्धा होती. एकदा चोर तो ग्रंथच चोरून घेऊन गेले. आता त्या चोरांना तरी त्याचं काय मिळालं असेल कोणास ठाऊक आहे. पण बाबांना मात्र त्यामुळे फार दुःख झालं आणि 3 दिवसपर्यंत बिना अन्न जल घेता ते केवळ श्रीकृष्णाचं नाव घेत आणि त्याला प्रार्थना करत पडून राहिले. आता या श्रीकृष्णाने त्या चोरांना काय दाखवलं असेल ते माहिती नाही. पण 4थ्या दिवशी त्या चोरांनी ते भागवत ललिता कुंडमध्ये फेकून दिलं. ललिता कुंडाच्या पाण्यावरती तरंगत ते कडेला लागलं. जेव्हा लोकांनी ते पाहिलं, तेव्हा त्यांनी ही गोष्ट येऊन बाबाजींना सांगितली. बाबाजी धावतच ललिता कुंडावरती गेले आणि त्यांनी पाहिलं तर संपूर्ण त्यांचं भागवत कुठल्याही प्रकारची त्याची हानी न होता त्यांना परत मिळालेलं होतं. त्याचं एकही पान भिजलेलं नव्हतं, की एकही अक्षर फिसकटलेलं नव्हतं. प्रभूची ही अनंत कृपा पाहून या प्रेमदास बाबाजींच्या आनंदाला सीमाला राहिली नाही. त्यांनी तो ग्रंथ उचलला आणि आपल्या छातीशी कवटाळून ते आपल्या कुटीवरती परत आले. ह्या भागवतावरती, श्रीकृष्णावरती, वृंदावनावरती जशी त्यांची निष्ठा होती, तशीच गोसेवेमध्येही त्यांची प्रबल निष्ठा होती. गायींची सेवा ही श्रीकृष्णाची प्रत्यक्ष सेवा असंच त्यांना वाटत असे. त्यांच्या कुटीच्या जवळ त्यांनी खूप सुंदर आणि अगदी धष्टपुष्ट अशा गायी सांभाळलेल्या होत्या. पण ते त्यांना गोठा बांधून तसे बांधून वगैरे ठेवत नसत. तर त्या गायी मुक्तपणे त्यांच्या कुटीजवळ राहत असत. ते तनमनांनी त्यांची सेवा करत असत आणि गावातल्या लोकांनीही ह्या गायींना आणि बाबाजींना अगदी पूर्णपणे आपल्या बाजूनी सूट दिलेली होती. गायी वनामध्येही चरत आणि जे वाटेल तेव्हा त्यांच्या मर्जीला येईल तेव्हा कुणाच्याही शेतामध्ये जाऊन सुद्धा चरत असत. पण त्यांना कुणीही काहीही म्हणत नसे. बाबाजींचं या गायींवरती अतिशय प्रेम होतं आणि त्या गायी सुद्धा बाबाजींवर खूप प्रेम करत असत. बाबाजींनी प्रत्येक गायीला नाव दिलेलं होतं आणि ती गायींचं नाव घेऊन जेव्हा ते त्यांना हाका मारत, तेव्हा त्या जिथे असतील तिथून धावत बाबाजींच्या जवळ येत असत. या गायी या बाबाजींना
आपल्या बछड्याला द्यावं तसं भरपूर दूध देत असत. हे सर्व दूध जेवढं हवं तेवढं नंदगावच्या नंदलालच्या देवळामध्ये आधी बाबा देत आणि त्यातून राहिलेल्या दुधाने ते साधू वैष्णवांची सेवा करत असत. अशा प्रकारे सेवा आणि भजन भक्ती अशा पद्धतीने या बाबांचं आयुष्य अतिशय सुखात चाललेलं होतं. त्यांचं आरोग्यही 100 वर्षापर्यंत अगदी व्यवस्थित होतं. ते 100 वर्षाचे झाले तेव्हा त्यांचे गुरुदेवही हयात होते आणि गुरुदेवांचा आशीर्वाद घेऊन आणि अत्यंत निरोगी अशा अवस्थेमध्ये 100 वर्ष झाल्यानंतर या बाबाजींनी, प्रेमदास बाबाजींनी नाम उच्चारण करत अत्यंत लीलया आपलं शरीर सोडलं आणि ते कृष्णधामाला सदासाठी निघून गेले. ललिता कुंड येथे त्यांची समाधी आहे. हरी ओम.